नागपंचमी स्पेशल व्हेज थाळी बनवण्यासाठी सुरुवातीला चणा डाळ आणि मसूर डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 2 डाळी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या। चणा डाळीमध्ये गरम पाण्याचा वापर करायचा। दोघांमध्ये पाऊण चमच हळद टाकून कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या। त्या 2 डाळी शिजतात तोपर्यंत इकडे जिरा भात करून घ्यायचा। जी आजची थाळी आहे ती न चिरता, तव्यावरती न भाजता किंवा पुरण न वाटता एकदम झटपट होणारी आहे। तर अशा सगळ्या गोष्टींची व्यवस्थित तयारी करून घ्यायची। डाळी शिजून झाले की सुरुवातीला मसूर डाळीचं वरण करून घेऊया। तर ही थाळी खूप मोठी आहे आणि 1 मिनिटामध्ये सांगणं अशक्य आहे। त्याच्यामुळे काही गोष्टी मी इथे लिहून दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। वरण खाण्यासाठी तयार झालेले आहे। डाळ सुद्धा अशी मस्तपैकी शिजलेली आहे। त्यानंतर डाळीमध्ये गूळ टाकायचा, वेलची टाकायची, चवीनुसार मीठ टाकून गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा। वितळून झालं की मॅशरच्या साहाय्याने असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं। हे असं पुरण घट्टसर झालं की साईडला काढून ठेवायचं। त्यानंतर पिवळा बटाटा करायला घेऊया। तर इथे मी हिरवी मिरची हाताने तोडून मग ठेचून घेतलेली आहे। सांगितल्याप्रमाणे असा पिवळा बटाटा करून नंतर पुरण करून झालेलं आहे आणि गव्हाचं आपण पीठ मळतो तसंच कणिक मळून घ्यायची आणि असे गव्हाच्या पिठाचे दिंडे करून घ्यायचे। नागपंचमी व्हेज थाळी तयार झाली।